हेलो एंड गुड इवनिंग एवरीवन बच्चा पार्टी लोग। इसको क्या हो गया भाई? स्क्रॉल डाऊन करतोय पण स्क्रॉल डाऊन होत नाही आहे. यार ये डिसएडवांटेज यार इसका. स्क्रॉलच होत नाही खाली. बंद करून सुरू करावं लागतं की काय? बरं ठीक आहे, लेट्स वेट फॉर इट. तर बच्चा पार्टी, काल सांगितलेलं होमवर्क केलं आहे का तुम्ही लोकांनी? काल सांगितलेलं होमवर्क काय काय होतं? मला असं वाटतं मी रेडिएशन सुरू केलं होतं, बरोबर? तर रेडिएशनमध्ये आपण ARTचे जे इक्वेशन्स आहेत ते शिकलोय. आणि ARTच्या इक्वेशनमध्ये आपण न्यूमेरिकल दिले होते, होमवर्क म्हणून न्यूमेरिकल दिले होते. तर परफेक्ट ॲब्सॉर्बर काय, परफेक्ट रिफ्लेक्टर काय, परफेक्ट ट्रान्समिटर काय, हे आपण बघितलं कालच्या सेशनमध्ये. आपण आज परत वाटल्यास त्याचं छोटंसं रिव्हिजन घेऊ आणि मग आपण पुढे जाऊया, ठीक आहे? तर या ओके 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 ठीक आहे. सो आय एम ऑन टू द पेज 20 मार्च आणि क्रिएट अँड एडिट पेज. तर मग मला सांगा कालच्या सेशनमध्ये काय काय झालं, कोण कोण जॉईन झालं आहे सेशनला बघू द्यात तरी मला. नावं पाहू द्यात. अमृता भवार, स्नेहा उदावन, नक्षदा निपुंगे, सिद्धी शिंदे, मानसी वाघ. सिद्धी, तुला काल फोटो पाठवलेत, मला होमवर्क नाही पाठवला. त्यानंतर स्नेहा गर्दे, प्रतीक्षा गुज्जा, स्नेहा वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुटे, साक्षी साबळे, सिद्धी लबडे, वैभव मतकर, वैष्णवी पेरे, वर्षा घुले. ओके बच्चा पाटील लोक. सो सांगा बरं मग मला, काल जे टॉपिक्स होते आपण टाकलेले, ते टॉपिक्स तुम्ही केलेत का? टॉपिक्स केलेत का ते? बरं, नसतील केले तर हे बघा, काल आपण काही गोष्टी शिकलो. मी काल एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला की विंडो असेल, घराची ग्लास विंडो आहे सपोज आपली, ठीक आहे? घराला अशी ग्लास विंडो आहे आपली आणि ती ग्लासची बनलेली मटेरियल जे आहे ते ग्लास विंडो आहे आणि त्याच्यावर हीट जर इन्सिडेंट झाली, हीट इन्सिडेंट झालेला म्हणतो आपण क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट, बरोबर? क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट, त्यातली काही हीट काय होते मी सांगितलं, रिफ्लेक्ट बॅक होते. काही हीट काय होते याच्यातनं, ट्रान्समिट थ्रू होते. आणि काही हीट काय करतो, हा ॲब्सॉर्ब करून टाकतो. हे आपण बघितलं होतं काल. किती जणांना आठवतं आहे? आणि मग आपण इक्वेशन लिहिलं होतं QI = QA + QR + QT. तर याला आपण डिराईव्ह पण केलं होतं. मग आपल्याला एक इक्वेशन आलं होतं. काय म्हणतोय का? स्नेहल वाघमारे, स्नेहल वाघमारे मायक्रोफोन म्यूट करा. स्नेहल वाघमारे मायक्रोफोन म्यूट करा. ओके ठीक आहे, थँक्यू स्नेहल. सो कमिंग बॅक, तर इकडे बघा, इकडे लक्ष द्या. तुम्ही घरात गप्पा मारत बसल्यास त्यांना दिलाय मोबाईल चालू करून, असं करू नका, तोटा तुमचा आहे. तर QA + QR + QT, दिस इज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड अँड क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड. आणि सगळ्यांची ॲडिशन जर तुम्ही करताल तर हे बनतं स्मॉल a स्मॉल r + स्मॉल t. आणि सगळ्यांची ॲडिशन करून काय येतं रे, A + R + T = 1. मग याच्यावर बेस्ड मी काल काही न्यूमेरिकल सोडवायला सांगितले होते. त्याच्यानंतर आपण डेफिनिशन बघितल्या. स्मॉल एची डेफिनिशन, स्मॉल a = QA/QI. कुणी डिफाईन करेल का याला, सांगा बरं? त्यानंतर रिफ्लेक्शन QR / QI. कुणी करेल का, डिफाईन करेल का याला, सांगा? एनीवन हू वुड लाईक टू डिफाईन दिस? बोलो. व्यंकटेश, मानसी, स्नेहा, वर्षा, वैष्णवी, कुणाला याला डिफाईन करायला आवडेल? साक्षी, सांगा पटकन. अमृता, अंजली, साक्षी गिरवले, स्नेहा उदावन. एनीवन हू वुड लाईक टू डिफाईन दिस? पहिली सांगा.
It is defined as the ratio of heat absorbed to the heat incident. व्हेरी गुड अक्षदा. दुसरी सांग, दुसरी सांग. रिफ्लेक्ट. Radiant energy reflect to the total energy incident. रेडियंट नाही, रिफ्लेक्टेड आहे ना. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट. इट इज डिफाईन्ड ॲज रेशो ऑफ. काल लिहून दिलं होतं ना डेफिनिशन, जशीच तशी लिहायची होती ना. काय वेगळं सांगितलं बरं करायला मग मी आता अक्षदा? क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट. रेडियंट नाही, रेडियंट म्हणजे ती वरतून जी येते ती रेडियंट हीट एनर्जी आहे, त्याला रेडिएशन म्हणतो आपण. सूर्याकडनं जे येतं सनलाईट जो येतो त्याला काय म्हणतो आपण? रेडिएशन. ठीक आहे, तर आपण रेडिएशन नावाचा चॅप्टर शिकतोय आता. रेडिएशन म्हणजे हीटशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्याला रेडिएशन म्हणायचं. ओके, सो AR हे काल घेतलेल्या आहेत गोष्टी मी, आणि त्यांच्या डेफिनेशन पण लिहून दिल्या. SI युनिट अँड डायमेन्शन काय असतं ते पण विचारलं होतं मी काल, जर तुम्हाला आठवत नसेल तर. त्याच्यानंतर आपण 2 कंपॅरिझन घेतले होते. कुठले 2 कंपॅरिझन घेतले होते? 2 सबस्टन्सेस, एक होता अथर्मानुस आणि दुसरा होता डायथर्मानुस. बरोबर का? अरे बोला पटकन. असं काहीतरी होतं ना, अथर्मानुस डायथर्मानुस. हां, डायथर्मानस सबस्टन्स, अथर्मानस सबस्टन्स. अथर्मानस सबस्टन्सचं एक्झाम्पल दिलं होतं अक्षदाने. काय दिलं होतं अक्षदा अथर्मानसचं एक्झाम्पल? Wood. हां, आणि डायथर्मानसचं काय दिलं होतं मी? जनरली मेटल्स, मेटल्स. ऑल मेटल्स. ठीक आहे. सो मध्ये काय घडतं, तर याच्यातनं दे डोंट अलो हीट टू ट्रांसफर थ्रू इट. डोंट अलो, ये परमिशन नहीं देते उनको हीट को ट्रांसमिट होने में. डोंट अलो हीट टू ट्रांसमिट थ्रू इट. बरोबर, हे लिहिलं होतं काल आपण, जर आठवत असेल तर. थ्रू इट, आणि इथं दे अलो. ठीक आहे, अलो, दे अलो हीट टू ट्रान्समिट थ्रू इट. असं सिम्पल आपण घेतलं होतं. मग आपण मी काहीतरी खाली लिहिलं होतं, टीची व्हॅल्यू काय असते? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. टीची व्हॅल्यू 0, Zero. आणि इथं टीची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असं लिहिलं होतं. आठवत आहे सर्वांना? ओके बच्चा पार्टी. मग अथर्मानस झालं, डायथर्मानस झालं. त्याच्यानंतर 3 गोष्टी लिहिल्या होत्या. काय होता? परफेक्ट कोण होता? परफेक्ट ॲब्सॉर्बर. त्यानंतर 3 कॉलम केले होते असे, परफेक्ट. उसके बाद कौन था? ट्रांसमीटर. और तीसरा कौन था? परफेक्ट ॲब्सॉर्बर झाला, ट्रान्समीटर झाला, परफेक्ट रिफ्लेक्टर. ठीक आहे, मग या सगळ्यांचे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इथं 1, ट्रान्समिशनचा 1, आणि रिफ्लेक्टरचा पण काय? 1. बरोबर. मग एची व्हॅल्यू 1, टीची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू 1. तर मग आपण हे परफेक्ट ॲब्सॉर्बर कुणाला म्हणायचं की ज्याचं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन 1 असेल, आणि तो सगळीच्या सगळी एनर्जी काय करतो? ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यावर इन्सिडेंट झालेली सगळी एनर्जी तो ॲब्सॉर्ब करेल. इथं पण सगळी एनर्जी इन्सिडेंट झालेली तो ट्रान्समिट करून टाकेल, आणि सगळी इन्सिडेंट झालेली एनर्जी हा रिफ्लेक्ट करून टाकेल. इथं ह्या ज्या 2 व्हॅल्यू असतील, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड आणि क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड, ती व्हॅल्यू 0 असेल, कारण हा सगळीची सगळी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेतोय. मी तर तुम्हाला शिकवलंय की QI, पार्ट ऑफ एनर्जी गेट्स एब्सॉर्ब, पार्ट ऑफ एनर्जी गेट्स रिफ्लेक्टेड, एंड पार्ट ऑफ एनर्जी गेट ट्रांसमिटेड थ्रू. यहाँ पे सब एनर्जी एब्सॉर्ब हो रहा है, यहाँ पे सब एनर्जी ट्रांसमिट हो रहा है, यहाँ पे सब एनर्जी जो इंसिडेंट हुआ सब का सब एनर्जी रिफ्लेक्ट हो रहा है 100%. ठीक है. सो yesterday we have studied this part, and I think we have also studied the mean free path lambda 1 upon, त्याचा फॉर्म्युला होता रूट पाय इंटू डी स्क्वेअर इंटू काय होता? n/v. आणि ऑल्सो वी हॅव रिटन इट इन टर्म्स ऑफ KBT अपॉन रूट 2 पाय इंटू डी स्क्वेअर, आणि n/v लाच आपण काय लिहिलं होतं? प्रेशर. म्हणजे ही n/v ची व्हॅल्यू सगळी आपण P अपॉन KBT ने रिप्लेस केलं होतं, म्हणून ते वरती गेलं होतं. सो आठवत आहे कालचे हे टर्म्स. मग बच्चा पार्टी, लेट्स फोकस ऑन टुडेज टॉपिक ऑफ इंटरेस्ट. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला न्यूमेरिकल करायला सांगितलं होतं. आता एक न्यूमेरिकल आहे, ते लगेच करून टाकूयात. कुठलं न्यूमेरिकल आहे बाबा? कुठलं न्यूमेरिकल आहे? तर काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस एंड रेडिएशन, उसमें मेरा जो टॉपिक रहा है, हाँ वो पेज नंबर 98 क्वेश्चन नंबर 50. पेज नंबर 98 क्वेश्चन नंबर 50. सिद्धी मानसी,
तुम्हाला जे न्यू बुक मिळालेत तर मी पब्लिशर सोबत बोललो तर त्यांच्याकडनं जे पुढे मागे झालेले आहेत पेजेस तर त्याची काळजी घेण्यासाठी मी त्यांना ते रिटर्न करतोय परत एकदा पुस्तकं आणि त्यांना सांगितलं की मला आधीच्या प्रमाणे पुस्तकं द्या, ठीक आहे, आधीच्या पेज नंबर प्रमाणे. तर ते होऊन जाईल, पण आता तोपर्यंत हे वापरा आणि इट विल टेक म्हणजे ऑलमोस्ट 8 डेज तरी लागतील आता त्याला. ते मुंबईला जाणार, मुंबईहून परत येणार, ठीक आहे. पण तोपर्यंत थोडं ॲडजस्ट करा. आता ॲडजस्टमेंट म्हणजे काय, फक्त पेज पुढे मागे झालेलं आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 50. ॲथरमॅनस बॉडी ॲब्सॉर्ब. ॲथरमॅनस स्टार्ट पेज नंबर, क्वेश्चन नंबर 50 पेज नंबर 98. म्हणून सांगत होतो तुम्हाला लोकांना, घाई करा घाई करा, नवीन बुक सेट्स आपल्याला मागवावं लागले. अँड ॲथरमॅनस सबस्टन्स. ॲथरमॅनस तर ॲथर माणूस म्हणजेच कुठला, त्याच्यामध्ये ॲथरमॅनसमध्ये ॲथर नावाची गाडी आहे, माहिती की नाही तुम्हाला, ठीक आहे, आणि त्याच्यावर माणूस बसला की झाला ॲथरमॅनस सबस्टन्स, ठीक है. तो एथरमैनस जो है, एथरमैनस सब्सटेंस, एथरमैनस जो बॉडी है, क्या लिखा है एथरमैनस बॉडी में, एन एथरमैनस बॉडी एब्सॉर्ब्स, हाँ क्या एब्सॉर्ब कर रहा है वो, 20% ऑफ द इन्सिडेंट रेडियंट एनर्जी. त्याच्यावर जी एनर्जी इन्सिडेंट होती है त्यापैकी तो 20% एनर्जी ॲब्सॉर्ब करतोय. मग ॲब्सॉर्ब करतोय तर याला लगेच असं लिहून टाकतो मी. बरं ठीक आहे, हे गिवन आहे. फाइंड द रिफ्लेक्शन कोएफिशियंट ऑफ बॉडी. त्यांनी सांगितलंय फाइंड आउट करायला रिफ्लेक्शन कोएफिशियंट. रिफ्लेक्शन कोएफिशियंट म्हणजे स्मॉल आर. मग क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इंसिडेंट. बच्चा पार्टी हे बघा, मी असं लिहू शकतो, वी हॅव, उन्होंने क्या दिया है, तर मी असं लिहितो क्यू ए अपॉन क्यू आय. मिनिंग चेंज झालं का मला सांगा. तिकडचा क्यू आय काय केला, इकडे आणला, क्यू एला डिवाइड केलं, क्यू ए अपॉन क्यू आय. आणि क्यू ए अपॉन क्यू आय म्हणजेच कोण रे बच्चा पार्टी लोक, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आणि 20% पर्सेंटला असं लिहायचं 20/100. 20/100 कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 20/100 1/5. मग ए ची व्हॅल्यू किती आली, 1/5 म्हणजेच किती, 0.2, 5 दुने 10, बरोबर का. सो बघा, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्याला युनिट आहे का, युनिट आहे का, कालच सांगितलंय, विचारलंय. आदित्य, स्नेहा शितोळे, अमृता भवार, येवले, उदाबन, गिरवले, शेळके, दगडे, निपुंगे, शिंदे, वाघ, गर्दे. यस, नाहीये, कुणीतरी पाठवलंय. यस, मानसीने पाठवलं. ए इज इक्वल्स टू 0.2. व्हेरी गुड. तर ए ची व्हॅल्यू जर 0.2 आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची, क्यू ए अपॉन क्यू आय आहे आपल्याकडे दिलेलं, तर आपल्याला आर विचारलंय. बच्चा पार्टी, आपला फॉर्म्युला काय असतो, बोलो. A plus R plus T equals to 1. यस, तो यही न्यूमेरिकल में यहाँ पे स्टार्ट करता हूँ. ए प्लस आर प्लस टी इज इक्वल्स टू काय असतो, 1. बट अक्षदा, ॲथरमॅनस बॉडी आहे, ॲथरमॅनस बॉडी मध्ये टी ची व्हॅल्यू काय असते, टी ची व्हॅल्यू काय असते रे बच्चा पार्टी, मगाशी सांगितलं ना अथर्व माणूस. हा, मग ए प्लस आर प्लस 0 इज इक्वल्स टू 1. कळलं का. टी ची व्हॅल्यू 0 का घेतली, ॲथरमॅनस बॉडी त्यांनी दिलंय. ए ची व्हॅल्यू मिळाली आहे 0.2. राहिला प्रश्न आरचा, बरोबर. मग हा 0.2 इकडे आला, काय बनला, आर इज इक्वल्स टू 1 माइनस 0.2, क्या बन गया, 0.2. यस. सो कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन किती आला, 0.8. आंसर मिल गया. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शनचा आन्सर मिळालं का, समजलं का, लॉजिक समजलं तुम्हाला लोकांना. ओके बच्चा पार्टी, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो मग आपण आता नेक्स्ट पार्टकडे जाणार आहे. आणि व्हॉट इज दॅट नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट पार्ट आहे बच्चा पार्टी परफेक्ट ब्लॅक बॉडी. क्वेश्चन नंबर 51 बघा, परफेक्ट ब्लॅक बॉडी, PBB म्हणणार आहे आपण त्याला, PBB, ठीक आहे. क्या आहे परफेक्ट ब्लॅक बॉडी बाबा. आणि त्याच्यानंतर पुढचे जे न्यूमेरिकल टर्म्स आहेत ते आपण पाहणार आहेत. तर चला पटकन. आता ह्या संडेच्या एक्झामला मी फक्त कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसवर प्रश्न टाकलेत. प्रश्न अवघड आहेत, अभ्यास करायचा चांगला. आणि काही प्रश्न तुम्हाला नवीन पण आहे, पण ते मुद्दामून टाकलेत. का बरं नवीन टाकलेत, नवीन म्हणजे ॲटलिस्ट हे बघा, सगळ्यात महत्त्वाचे असते ओळख होणे. म्हणजे JEE लेवलचा असू देत, CET लेवलचा असू देत किंवा नीट लेवलचा असू देत प्रश्न, पण ॲटलिस्ट त्या प्रश्नाची ओळख झाली पाहिजे. मला माहिती 25 पैकी कदाचित 15च प्रश्न तुम्ही सोडू शकणार आहे, वेळच पुरत नाही. पण ते 15 जे उरलेले 10 प्रश्न आहे ते घरी तुम्ही त्याच्याबद्दल विचार करावा,
म्हणजे ॲटलिस्ट जे हुशार मुलं आहेत ते तरी करतील, ज्यांना अभ्यास करायचा ते तरी करतील, जे प्रामाणिक आहे ते तरी करतील, बाकीच्यांना करायचं का नाही ते त्यांनी ठरवायचं. ठीक आहे. फिजिक्समध्ये मार्क मिळत नाही, फिजिक्समध्ये मार्क मिळत नाही ही बोंब मारण्यापेक्षा यार मला फिजिक्समध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत ना, ही जर बोंब तुम्ही जास्त मारली ना तर तुमचं आयुष्यात खूप कल्याण होईल. ठीक आहे. सो रेडिएशनवाला पार्ट नाही टाकत आहे, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसवाला पार्ट राहील. फाईन. मग त्याच्यावर 25 MCQs तुम्हाला पाहायला मिळतील ह्या रविवारी. नाही, हां ठीक है, MCQ 25 होगा बिकॉज संडे को मेगा टेस्ट तो नहीं है, नेक्स्ट संडे होगा. तो लेट्स फोकस ऑन नेक्स्ट पार्ट ऑफ इंटरेस्ट एंड दैट इज PBB. PBB का मतलब है परफेक्ट ब्लॅक बॉडी. मग परफेक्ट ब्लॅक बॉडी काय असते बाबा, त्याच्या नावातच आहे. मला सांगा ब्लॅक कलर काय करतो. ब्लॅक कलरवर जर हीट इन्सिडेंट झाली, आपल्याला म्हणतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काळे कपडे घालायचे नाही. हा, काय करतो ब्लॅक कलर, हीटला ॲब्सॉर्ब करतो. ठीक आहे. सगळ्यात जास्त हीट जर ॲब्सॉर्ब करत असेल सगळ्या कलरपैकी तर कुठला कलर आहे, कुठला कलर आहे, ब्लॅक कलर. सो ब्लॅक कलर सगळ्यात जास्त हीट ॲब्सॉर्ब करतो आणि ही तर परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे, त्याच्या नावातच आहे परफेक्ट ब्लॅक बॉडी. तो परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे तो ये. त्याच्यावर जर हीट एनर्जी इन्सिडेंट झाली तर समजा QI, सगळीच्या सगळी हीट एनर्जी तो काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. QI इज इक्वल्स टू काय, QA. कुछ हीट एनर्जी रिफ्लेक्ट भी नहीं होगा, कुछ एनर्जी ट्रांसमिट भी नहीं होगा, सभी का सभी एनर्जी क्या होगा, सिर्फ एब्सॉर्ब होगा. लॉजिक समझ में आ गया. सो उसको बोलते हैं परफेक्ट ब्लॅक बॉडी. मग परफेक्ट ब्लॅक बॉडीमध्ये बच्चा पार्टी हा QI तिकडे गेला तर इकडे कोण शिल्लक राहील सांगा, QA/QI. इकडे कोण शिल्लक राहील, 0 की 1. डाव्या बाजूला कोण शिल्लक राहील, 0 की 1. सर एवढं अवघड कुठं विचारतात का हो व्यंकटेश. लेफ्ट साइडला 0 की 1. यस ऑब्वियसली 1 रहेगा 1. बच्चा पार्टी ॲडिशन सबट्रॅक्शन जर असती तर 0 राहिला असता. मी डिविजन करतोय बरोबर. ठीक है. तो यहाँ पे कौन बचेगा भाई, 1. अगर एडिशन सब्ट्रैक्शन करता तो 0 आता. ठीक है. लाइक मतलब ऐसा मैं लिखता ना QA-QI तो मैं लिखता 0. समझ में आई बात. लेकिन अभी अपन ने क्या किया, उसको डिवीजन फॉर्मूला में लिखा. एंड व्हाट इज QA/QI, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी एब्सॉर्ब टू द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इंसिडेंट, उसके बोलते हैं A. एंड व्हाट इज स्मॉल a, स्मॉल इज नथिंग बट कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. अरे आई क्या बात समझ में. तो परफेक्ट ब्लॅक बॉडीमध्ये कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची व्हॅल्यू काय असते, 1 1 1. मग कशी दिसते परफेक्ट ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी बॉडी बॉडी. ठीक है. कैसे दिखता है, तो चलो डायग्राम देखते हैं परफेक्ट ब्लैक बॉडी का. सर को डायग्राम निकालने की वजह से सर ने क्या किया, चलो परफेक्ट ब्लैक बॉडी आपको डायग्राम के द्वारा दिखाई देता है, दिखाऊंगा परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओ ओ ओ दिसते परफेक्ट ब्लॅक बॉडी. शाला.com वाल्याने केलंय, फेरीज नावाने केलंय, फेरीज ब्लॅक बॉडी. इथं पण खाली दिसते ब्लॅक बॉडी मॉडेल. ब्लॅक बॉडी मॉडेल रन करके दिखाओगे क्या सर. एन इन डेप्थ गाइड टू अंडरस्टँड ब्लॅक बॉडी. अच्छा बाबो बाबो बाबो. ठीक आहे. सो दिसतंय सगळीकडनं दिसतंय ब्लॅक बॉडी दिसते आपल्याला, ब्लॅक बॉडी रेडिएशन दिसतंय. तर लेट्स कुठली तरी एक डायग्राम घेतो. आपल्या पुस्तकात कशी, हा अशी आहे बघा, अशी. तर मग हीच ओपन करतो. ठीक आहे, चलेगा. तो सोबतीला नाही कोणी, सोबतीला. हा दिसतंय का रे सांगा. स्क्रीन दिसत नसेल तर मी झूम इन करतो, झूम इन. ओए बाबा खुद कर गया रे बाबा, ये क्या चल रहा है रे बाबा, यहाँ पे सोल्यूशन नहीं रे बाबा. मेरे को डायग्राम दिखाना है. सेव कर सकते क्या अपन इमेज. हाँ हो गया, सेव हो गया. चल सेव हो गया, डाउनलोड हो गया क्या, लेकिन PNG इमेज है बाबा. चल 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 जल्दी. ब्लैक बॉडी PBB करता हूँ उसको, PBB इमेज. हा 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 डन ना. हां ठीक आहे, डन आहे. तर मग आपलं ओपन करा ना बाबा. ओ एकच मिनिट हा बच्चा पार्टी लोक. हां डायग्राम आता लय छोटी दिसतीये, तिला झूम इन करून टाकतो. झूम. हां आता दिसतीये का सांगा. परफेक्ट ब्लॅक बॉडी दिसली का. या व्हेरी गुड व्हेरी गुड. तो कशी दिसते बघा परफेक्ट ब्लॅक बॉडी. याला म्हणतात फेरीज परफेक्ट ब्लॅक बॉडी.
बस बस बस, लय भारी लय भारी. बघा उजव्या बाजूने, आता मला लिहिता येते की नाही मला माहित नाही याच्यावर, पण हे बघा इकडनं उजव्या बाजूने मी कर्सर दाखवतो, इकडे दिसतोय का कर्सर? सर्वांना दिसतोय. इन्सिडेंट रेडिएशन, इकडनं लाईट इन्सिडेंट झाला, इन्सिडेंट झालेला लाईट एंटर झाला आतमध्ये, आणि एंटर झाल्यानंतर तो जो लाईट आहे, तर तो लाईट बघा इथं समोर कोण आहे, कोनिकल प्रोजेक्शन, अशा ठिकाणी जाऊन पडतो, अशा ठिकाणी जाऊन स्ट्राईक होतो की तो आतल्या आत मल्टिपल टाइम्स इंटरनल रिफ्लेक्ट झाला पाहिजे, आतल्या आत मल्टिपल टाइम्स इंटरनली रिफ्लेक्ट झाला पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज इन्सिडेंट रेडिएशन. कोनिकल प्रोजेक्शनवर पडलंय, कोनिकल प्रोजेक्शनवर पडल्यानंतर ते आतल्या आत मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्ट झालं, मल्टिपल टाइम रिफ्लेक्ट झालं म्हणजे त्याला ॲब्सॉर्ब होण्यासाठी चान्स मिळाला बच्चा पाटी लोक. मग ही जी परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे ती कशी आहे, तर दिस इज डबल वॉल्ड. कशी आहे ती? डबल वॉल, दोन वॉल आहे तिला, ही बाहेरची वॉल, ही आतमधली वॉल. आणि बाहेरची वॉल कशी बघा, सिल्वर पॉलिश सरफेस. आतमधली वॉल कशी बघा, सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, लॅम्प ब्लॅक. तर आतमधला जो पार्ट आहे तो लॅम्प ब्लॅकने सरफेस कोटिंग केलं आहे, आणि दोन वॉलच्या मध्ये इव्हॅक्युएटेड स्पेस आहे हवा जाण्यासाठी. बरं, आणि जिथून लाईट एंटर होतीये ते एक स्मॉल ओपनिंग आहे, त्याला अपर्चर म्हणताय, ते अपर्चर. सो यांचं पर्पज काय आहे समोर कोनिकल प्रोजेक्शनवर लाईट टाकण्याचं, की लाईट मल्टिपल टाइम्स आतल्या आत काय होईल, मल्टिपल टाइम्स तिचा आतल्या आत रिफ्लेक्शन होईल, आणि रिफ्लेक्शन झालं की तो जो लॅम्प ब्लॅक आहे तो लॅम्प ब्लॅक त्याला काय करत राहील, ॲब्सॉर्ब करत राहील बच्चा पार्टी लोक. सो तो लॅम्प ब्लॅक जो आतमधलं मटेरियल आहे तो त्याला हमेशा ॲब्झॉर्ब करून घेईल. ठीक आहे. सो दिस इज कम्प्लीट ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. आता लाईट शिल्लकच नाही राहिला बाहेर पडण्यासाठी, सगळ्याच्या सगळा लाईट ॲब्सॉर्ब झाला, त्यांनी सगळा इन्सिडेंट झालेला लाईट ॲब्सॉर्ब करून घेतला, म्हणून त्याला कुठली बॉडी म्हणतात, परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे. मग तिचं डिस्क्रिप्शन क्वेश्चन नंबर 51 मध्ये आणि 52 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 51 मध्ये पहिलाच पॉईंट आहे बघा लिहिलेला, तो पॉईंट वाचा. आणि क्वेश्चन नंबर 52, सो ते तुमच्यासाठी होमवर्क म्हणून राहील. ठीक आहे. दन क्वेश्चन नंबर 53 पण तसंच आहे, त्याला कॅव्हिटी रेडिएटर म्हटलंय, कॅव्हिटी रेडिएटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 54 मध्ये लिहिलं आहे, कॅन ए परफेक्ट ब्लॅक बॉडी बी रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस. तर परफेक्ट ब्लॅक बॉडी ही प्रॅक्टिसमध्ये रिअलाइज होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हवेवर लॅम्प ब्लॅक नावाचं जे मटेरियल वापरलं आहे आतमधून कोळशासारखं किंवा प्लॅटिनम ब्लॅक, ते ॲब्सॉर्ब करतं नियरली 97% ऑफ द इन्सिडेंट हीट, रिसेंबल्स ए परफेक्ट ब्लॅक बॉडी. ठीक आहे. बरं, तर दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन जो तुमच्या समोर मी सांगितलं आहे. तर आता तुम्ही डायरेक्टली जायचं आहे, आर गुड ॲब्सॉर्बर्स ऑल्सो गुड इमिटर्स. जे हीटला ॲब्सॉर्ब करतील ते चांगले इमिटर्स पण असतात का? तर माझा आन्सर आहे यस. कारण एक पुढे लॉ शिकायचा आहे तुम्हाला, की जेवढी एनर्जी एखादं बॉडी ॲब्सॉर्ब करतं ना तेवढीच एनर्जी तो इमिट पण करत असतो. म्हणजे कसं, तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. वी आर डन विथ दिस, लेट्स फोकस ऑन दिस नाव. हां, तो मैं जाऊंगा नेक्स्ट पेज पे. तर मला आता इथं सांगायला आवडेल, हे बघा काय असतं, आता तुम्ही बघा गरम पाणी घेतलं बकेटमध्ये आंघोळीला, आपण आता गरम पाणी घेत असतो बकेटमध्ये, कदाचित तुम्ही पाणी पण घेत नसताल, तुम्ही आंघोळच करत नसताल, ती गोष्ट वेगळी आहे. पण सपोज बकेटमध्ये आपण गरम पाणी घेतलं आहे आंघोळीसाठी. ठीक आहे. आणि मग ते गरम पाणी जे आंघोळीसाठी घेतलेलं आपण, तर त्याच्यामध्ये ते सपोज रूम टेम्परेचर आहे T0 इज इक्वल्स टू 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे आजूबाजूचं टेम्परेचर. आणि बकेटमध्ये पाणी आहे, सपोज बकेटमधलं जे पाणी आहे ते 40 डिग्री सेल्सिअसला आहे. ठीक आहे. मग हे जे टेम्परेचरचा डिफरन्स आहे, ह्या टेम्परेचर डिफरन्समुळे काय होतं, की हमेशा कुठलीही हॉट बॉडी स्वतःला रूम टेम्परेचरला आणण्याचा प्रयत्न करते. मग कसं येईल ते रूम टेम्परेचरला, तर बाय रिलीजिंग इट्स हीट एनर्जी. मग ही काय करते, हीट एनर्जीला रेडिएट करते.
कारण ही काय करणार, स्वतःचं टेम्परेचर रूम टेम्परेचरला आणण्याचा प्रयत्न करणार आणि हे 40 डिग्री सेल्सिअसवरनं 25 डिग्री सेल्सिअसवर यायला ट्राय करणार. याला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्ससुद्धा म्हणतात. पुढे जाऊन थर्मोडायनेमिक चॅप्टर शिकायचं आहे आपल्याला. आणि इवन ती थेरी पण आहे जी तुम्हाला क्वेश्चन नंबर 55मध्ये पाहायला मिळेल आता. ठीक आहे. ऑल बॉडीज ट्राय टू मेंटेन द सेम टेम्परेचर ॲज दॅट ऑफ द सराउंडिंग इतकंच टेम्परेचर मेंटेन करण्याचा सगळ्या बॉडीज प्रयत्न करत असतात. अँड इफ दे हॅव टेम्परेचर अबाव द रूम टेम्परेचर किंवा सराउंडिंग टेम्परेचर, देन दे ऑलवेज ट्राय टू रेडिएट द हीट एनर्जी. आणि असं पण होऊ शकतं बरं का, आता आईस आहे, तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात आता आईस आहे, तुम्ही बघा आईसचा क्यूब घेतला, आईसचं टेम्परेचर आहे सपोज आता इनिशियल टेम्परेचर आईसचं 0 डिग्री सेल्सिअस, मग तो काय करणार, बाहेरचं रूम टेम्परेचर तर 25 डिग्री सेल्सिअस आहे, तो हीटला काय करणार, ॲब्सॉर्ब करेल का रेडिएट करेल, तर तो हीटला काय करेल, ॲब्सॉर्ब करेल सराउंडिंगकडनं आणि स्वतःचं टेम्परेचर कुठं आणण्याचा प्रयत्न करेल, 25 डिग्री सेल्सिअसला. मग आईसचं रूपांतर याच्यामध्ये होणार, पाण्यामध्ये होणार, सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं आणि लिक्विडचं टेम्परेचर त्या स्टेजला येण्याचा प्रयत्न करत असतं. ओके, सो कमिंग बॅक, चलो प्रिवोस्ट थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट आपल्याला शिकायचं आहे. प्रिवोस्ट थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. तर काय प्रिवोस्ट थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट, तर बच्चा पाठी प्रिवोस्ट थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट आपल्याला जी करायची आहे ती कशी करायची बघा आता. तर ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स अबाव 0 केल्विन radiate thermal energy and at the same time they absorb radiation received from the surrounding. तर ते ॲब्सॉर्ब पण करतात आणि रेडिएट पण करतात, असं दोन्ही सायमल्टेनियस गोष्टी चालू असतात. दॅट इज प्रिवोस्ट थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट म्हणतात. बरं, आपल्याला विचारलं एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर अकॉर्डिंग टू प्रिवियस थिअरी. एक्सप्लेनेशनमध्ये जास्त निबंधाकडे जायची गरज नाही, मी तुम्हाला ओरली त्या सांगतो. बरं, तर जी बॉडी आहे त्यांनी विचारलं क्वेश्चन नंबर 57मध्ये, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स ऑन. कुठली बॉडी जी हीट रेडिएट करते ती हीट कशावर डिपेंड असते बाबा, हीट रेडिएटेड बाय द बॉडी, तर ती डिपेंड असते तिच्या टेम्परेचरवर, ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर, नेचरवर, मटेरियल कुठलं आहे, सरफेस कुठला आहे, त्याचा सरफेस एरिया किती आहे, अँड टाईम ड्युरेशन फॉर विच द बॉडी इमिट्स रेडिएशन. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड हे बघा, क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल, कुणाकुणाला प्रपोर्शनल आहे ती, तर टाईम फॉर विच बॉडी इमिट्स रेडिएशन, त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ द बॉडी, आणि त्याच्यानंतर आपण म्हणूयात हां ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता तो फोर्थ पॉवर असतो ते पुढे जाऊन मी शिकवेल तुम्हाला, पण फक्त आत्ता लक्षात ठेवा कुठली जी बॉडी असते ती जी हीट रेडिएट करते, हीट रेडिएट, तर हीट रेडिएट करताना ती किती अमाऊंटची हीट रेडिएट करते म्हणजे क्यू. काल शिकवलं आपण क्यू हा सिम्बॉल कशासाठी वापरणार आहे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द ऑब्जेक्ट. त्यानंतर त्या बॉडीचं ॲक्च्युअल टेम्परेचर किती आहे आणि किती टाईम ड्युरेशनसाठी तुम्ही ती हीट रेडिएट करताय बच्चा पार्टी लोक. हे फक्त बेसिक लक्षात ठेवा, कारण पुढचे फॉर्म्युले जास्त महत्त्वाचे आहेत. तर काय आहेत पुढचे फॉर्म्युले मी तुम्हाला दाखवतो, आणि ते फॉर्म्युले सगळ्यात जास्त त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. तर क्वेश्चन नंबर 58 IMP करा, तुमच्याकडे बुक असेल तर IMP करा, आणि त्याचं तिथं लिहिलं आहे डिफाइन इमिसिव्ह पॉवर. क्या डिफाइन करना है इमिसिव्ह पॉवर, तो क्या है बाबा इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर कशी लिहितात बाबा किंवा डिफाइन कशी करतात इमिसिव्ह पॉवर. तर पॉवर इज रेट ॲट विच द वर्क इज डन असं आपण म्हणत असतो पॉवरला. तर पॉवर तुम्ही इथं असं लक्षात ठेवू शकता बच्चा पार्टी, अमाऊंट ऑफ हीट. आता फॉर्म्युला जर लिहायचा म्हटला तर रेट ऑफ रेडिएशन आणि इमिसिव्ह पॉवर या दोन क्वांटिटी तुम्हाला फसवणाऱ्या असतात. तर इमिसिव्ह पॉवर इज रिप्रेझेंटेड बाय ई, मी ईने रिप्रेझेंट करत असतो त्याला, आणि इमिसिव्ह पॉवरला मी असं लिहित असतो फॉर्म्युला, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. ठीक आहे,
पर युनिट एरिया ॲट गिवन टेम्परेचर. हां ठीक आहे. सो माझं बरोबर आहे. क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड पर यूनिट एरिया पर यूनिट टाइम त्याला म्हणतात इमिसिव पावर. क्या बोलते हैं उसको? इमिसिव पावर. हाउ टू डिफाइन दिस इमिसिव पावर? ये हो गया उसका फॉर्मूला. क्या हो गया? फॉर्मूला. अभी डेफिनेशन लिखने का कैसे लिखेंगे डेफिनेशन? फिर बोलो डेफिनेशन बोलो. इमिसिव पॉवर ऑफ ए बॉडी, बॉडीची असणारी इमिसिव पॉवर कशी डिफाइन करणार? इमिसिव यम डबल नहीं हा. इमिसिव पॉवर ऑफ ए बॉडी इज डिफाइंड एज, हाँ बोलो, बॉडी इज डिफाइंड एज अमाउंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड, अमाउंट ऑफ, किती अमाउंट ऑफ हीट एनर्जी तुम्ही रेडिएट करतायत? हीट एनर्जी रेडिएटेड पर यूनिट एरिया पर यूनिट टाइम. ठीक है, पर यूनिट टाइम इज कॉल्ड एज, उसको क्या बोलते रे बाबा? इमिसिव पॉवर. तो त्याला म्हणतात तुम्ही इमिसिव पॉवर. तर कुठल्याही बॉडीने किती अमाउंट ऑफ हीट एनर्जी रेडिएट केली त्याच्या एरियाने पर यूनिट टाइम त्याला म्हणायचं इमिसिव पॉवर. सो मुझे ऐसा यूनिट बताएगा कोई इसका? चलो जल्दी बताओ, चलो फटाफट इमिसिव पॉवरचं ऐसा युनिट. क्यू. क्यू म्हणजे कोण आहे? हीट एनर्जी. हीट एनर्जीचं युनिट सांगा. कोण सांगेल? कोण सांगेल? आदित्य, गणेश, दगडे, साक्षी गिरवले, शिंदे, मानसी वाघ, सांगा. दांगट. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. व्हेरी गुड. जूल पर मीटर स्क्वेअर. एरिया हे बघा, वरच्या हीट एनर्जीचं झालं जूल, एरियाचं झालं मीटर स्क्वेअर, टाइमचं झालं सेकंड. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे झालं युनिट. डायमेन्शन सांगा. डायमेन्शन्स. चलो चलो जल्दी जल्दी बताओ. ई इज इक्वल्स टू जूलचे डायमेन्शन्स. तोंडपाठ असले पाहिजे. वैष्णवी, व्यंकटेश, अनुष्का, वर्षा, वैभव मतकर, तन्वी, सिद्धी, साक्षी साबळे, साक्षी दिंडे, स्नेहल वाघमारे, राणी गीते. सांगा पटकन. राणी गीते कुठं होते काल? अपनी पीटी उषा आहे. अपनी पीटी उषा काल हां रेंज नव्हती काय काल? आभाळ आलं होतं तर पाऊस होत होता. हां मग तेच ना, मग रेंज नसेल त्याच्यामुळे, आहे की नाही? विजेचा कडकडाट, हो, लाईटच नव्हती. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वाघ सरांचा बडबडाट. वा वा वा, वाघ सरांना चांगलं कविता जमतंय काहीतरी जमतंय. हां ठीक आहे सर. हां तर जूलमध्ये सांगा. जूलमध्ये M1 L2 T माइनस M1 L2 T माइनस. मीटर स्क्वेअर का बोलो? मीटर स्क्वेअर का L2. ठीक है, कारण मीटर इज रिलेटेड विथ लेंथ, तो ये बन गया L2. आणि सेकंड साठी काय लिहायचं? सेकंड साठी क्या लिखोगे? सेकंड के लिए हाँ T1 बराबर. तो T1 लिख दिया. मग L2 काय आला? हा कट झाला. T1 वरती गेला. इक्वेशन काय बनलं सांगा? M1 T raised to -3 -2. हाँ M1 L तर 0 झाला आणि T रेस टू काय? -3. सो बच्चा पार्टी ये बन गया अपना इमिसिव पावर. सो इमिसिव पावर इज डिफरेंट अँड रेट ऑफ रेडिएशन इज डिफरेंट. रेट ऑफ रेडिएशन. मी आणखी एक टर्म लिहिणार आहे खाली, तर तुम्हाला त्याच्यावरून लॉजिक समजेल. मी किंवा इथंच लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक है. सो बच्चा पार्टी यहाँ तक ठीक. फिर डायमेन्शन समझ में आया, फॉर्म्युला. आणि आपलं ठरलं आहे ना की सर कुठली डेफिनेशन लिहिताना, कुठली नवीन टर्म लिहिताना फॉर्म्युला, डेफिनेशन, एस युनिट और डायमेन्शन त्यांनी नाही विचारलं तरी आपण लिहायचं. याने आपल्याला हॅबिट लागणार आहे. ओके चलेगा? अच्छा हॅबिट आहे ना? गुड हॅबिट ना? व्यंकटेश, वर्षा, वैष्णवी, वैभव, तन्वी, सिद्धी, साक्षी दिंडे, स्नेहल वाघमारे, केतन दांगर, राणी गीते, प्रतीक्षा गुंजा, स्नेहा गर्दे, मानसी वाघ, देन श्रावणी शिंदे, देन अक्षदा निपुंगे, देन दगडे, गणेश दगडे, हर्षल शेळके, साक्षी गिरवले, स्नेहा उदावन, अनुष्का दोंदे, अंजली यवले, देन अमृता भवार अँड अक्षय शितोळे, स्नेहा शितोळे आणि आदित्य भांड. ओके आदित्य, ठीक आहे. फिर सो चलो कमिंग बॅक देन. मग मला आता इकडे घेऊन यायला आवडेल तुम्हाला. इमिसिव्ह पॉवर झाली. तसंच नॉर्मली जे लिहितात
रेडियंट पावर, रेडियंट क्या हो गया रे भाई, इधर नीचे थोड़ा ट्रैफिक जाम हो गया है। हाँ, तो यहाँ पे लिखता हूँ, चलो देखा दूसरा पार्ट है, सिर्फ पावर लिहिला किंवा रेट ऑफ रेडिएशन असं म्हणतात त्याला, रेट ऑफ क्या, रेडिएशन. ठीक आहे. तर रेट म्हणजे काय रे, रेडिएशन म्हणजे काय. आता रेडिएशन म्हटल्यानंतर हीट एनर्जी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हीट एनर्जी आणि त्याचा रेट आहे. मग हीट एनर्जी रेडिएट होण्याचा रेट, हीट एनर्जी रेडिएट होण्याचा रेट, त्याला काय म्हणायचं, रेट ऑफ रेडिएशन. ठीक आहे. रेट म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हीट एनर्जी रेडिएटेड विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर त्याला म्हणतात रेट ऑफ रेडिएशन. मग मगाशी जो फॉर्म्युला शिकलात, तर तो फॉर्म्युला कुछ इस प्रकार का था, देखो Q अपॉन ए इंटू टी ऐसा. तो इसको क्या बोला था आपने, इमिसिव पावर. क्या बोला था, इमिसिव पावर. तो बच्चा पार्टी, इमिसिव पॉवर मधला फक्त जर तुम्ही हा Q बाय टी घेतला, तर त्याला काय म्हणायचं, रेट ऑफ हीट रेडिएशन. समझ में आई बात. तो Q बाय टी को क्या बोलोगे आप, रेट ऑफ हीट रेडिएशन. लक्षात राहील का. मग ए कुठे गेला सर, मग एला तिकडे घेऊन जाऊ ना आपण, डाव्या बाजूला उजव्या बाजूला कुठे द्यायचं तिकडे. तर बच्चा पार्टी ॲक्च्युली जो इमिसिव्ह पॉवर लिहितात त्याला स्टीफन बोल्ट्झमन लॉ म्हणतात. मग स्टीफन बोल्ट्झमन बाबा सांगतो, तो जो सायंटिस्ट आहे तो सांगतो, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक, कुठली बॉडी जी असते तिचा फॉर्म्युला लिहिला जातो. आणि तो कसा लिहिला जातो, तर ते आपण लगेच शिकून घेऊयात वाटलंच, कारण त्याला नको वेळ घालवायला. त्याने आपल्या गोष्टी सोप्या होतील, कारण आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचे त्याच्यावर. तर मी आधी वाटलं स्टीफन बोल्ट्झमन लॉकडे येतो, आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉमध्ये काय लिहिलं आहे बघूयात त्याने. तर पेज नंबर तुम्ही काय करा, डायरेक्ट 103 वर या. पेज नंबर 103, क्वेश्चन नंबर 69 कडे या. स्किप करतोय मधला पार्ट आणि डायरेक्ट क्वेश्चन पेज नंबर 103 वर यायला लावतोय तुम्हाला बच्चा पार्टी. कारण मला आता जी टर्म झाली आहे त्याच्यामध्ये मला शिकवायचं आहे तुम्हाला स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. ठीक आहे. स्टीफन बोल्ट्झमॅन नावाचे जे सायंटिस्ट होते दोघं, तर त्यांनी डिफाईन केलेला लॉ. तर तो काय सांगतो, तर रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएटेड एनर्जी पर युनिट एरिया or the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. आता हे काय आहे, तर मी इथं फॉर्म्युला लिहितो, मग जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर हे बघा, स्टीफन सांगतो की हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग मला सांगा, हे डाव्या बाजूला जे लिहिलंय ते काय रे, Q अपॉन एटी म्हणजेच काय रे, त्याला काय म्हटलं होतं तुम्ही मग अशी फॉर्म्युला, हा इमिसिव्ह पॉवर. मग इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी PBB लिहितो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ द टेम्परेचर ऑफ द बॉडी. टी का स्टैंड्स फॉर क्या है यहाँ पे, टेम्परेचर ऑफ ए बॉडी. ओके. तो बच्चा पार्टी मग हा डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवण्यासाठी काय लिहितात. सो देअर फोर हा स्टीफन बोल्ट्झमन सांगतो Q बाय एटी जो आहे तो इक्वल टू असं लिहितात सिग्मा टाइम्स टी टू द पॉवर 4. आता हा सिग्मा कोण आहे, तर सिग्माला म्हणतात स्टीफन्स कॉन्स्टंट. काय म्हणतात सिग्माला, स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू पण देतात. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, वेअर लिहून घेतो इथं, सिग्मा इज इक्वल्स टू स्टीफन्स कॉन्स्टंट. ठीक है, स्टीफन्स कांस्टेंट. और स्टीफन कांस्टेंट का वैल्यू होता है 5.67 इंटू 10 टू द पावर -8. सो दिस इज सिग्मा. आता त्याचं युनिट मुद्दा म्हणून लिहित नाही, ते इथं मी सांगेल कसं लिहायचं, ते कसं फाइंड आउट करायचं. ओके. सो पहिल्यांदा मला सांगा, लॉ सांगा. मग स्टीफन बोल्ट्झमन लॉ तुम्हाला डिफाईन करता येईल का याच्यावरनं, ह्या स्टेटमेंटवरनं. एनी वन ऑफ यू वुड लाईक टू डिफाईन स्टीफन बोल्ट्झमन लॉ, बोलो. आदित्य, स्नेहा शितोळे, अमृता भंवर, अंजलि अवले, कोई भी, किसी को भी अगर ट्राई करना है तो यू कैन ट्राई. स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे, सिद्धी लबडे, बोलो. तन्वी तोरडमल, वैष्णवी पेरे, बोलो. कोई भी बताओ.
हाऊ टू डिफाईन स्टीफन बोल्ट्झमन लॉ? Emissivity power of perfectly black body is directly proportional to fourth power of temperature. Yes, very good. Emissive power of perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. किंवा the quantity of heat energy radiated per unit area per unit time by the perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. ठीक है? ठीक है बच्चा पार्टी लोग. हां, आता तुम्ही क्वेश्चन नंबर 69 वर जा. क्वेश्चन नंबर 69 वर मला सांगा क्यू बाय टी म्हणजे काय? क्यू बाय टी म्हणजे काय? क्यू म्हणजे काय ते Rate सांगा. of क्यू rate of heat radiation. हा, रेट ऑफ हिट रेडिएशन. त्याला मी पॉवर म्हणू का फक्त पॉवर? कारण पॉवरचा फॉर्म्युला पण असाच असतो, एनर्जी अपॉन टाइम पॉवर. पण पण याच्यामध्ये तुम्ही ए घुसडवलाय ना, एरिया घुसडवलाय म्हणून याला तुम्ही इमिसिव्ह पॉवर म्हटले होते. लक्षात आलंय का? समजून घ्या. फक्त क्यू बाय टी असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? पॉवर. ठीक आहे. सो जर तुम्ही क्वेश्चन नंबर 69 वाचताल तर तिथं बघा डेफिनेशन लिहिली आहे, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएटेड एनर्जी. रेट म्हटल्यानंतर टाइम झाला, तिथं फिक्स झाला. किंवा द पॉवर रेडिएटेड, हे बघा क्यू बाय टी म्हणजेच कोण? पॉवर रेडिएटेड पर यूनिट एरिया. लॉजिक समझ में आया? ये देखो क्यू बाय टी को क्या बोला आपने? पावर. पावर रेडिएटेड पर यूनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. समजलं? तर वरची कुठली पॉवर आहे मग? रेडिएशन पॉवर किंवा रेडिएटिंग पॉवर. ठीक आहे. पॉवर रेडिएटिंग पॉवर पर यूनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर किंवा पॉवर रेडिएटेड. ठीक आहे, पर युनिट एरिया. समझ में आई बात? पर युनिट म्हणजे पर हे झालं आपला काय डिव्हिजन साइन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. आणि पॉवर रेडिएटेडचा फॉर्म्युला क्यू बाय टी. लॉजिक समझ में आया? वन अँड द सेम. आणि किंवा मी सांगतो त्या पद्धतीने बोलायचं. बोला, कुठलं सोपं वाटतं ते करून टाका. हे बघा माझं तर जास्त सोपं आहे. काय? कधीच चुकणार नाही. द अमाऊंट ऑफ, हां बोलो डेफिनेशन, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. Amount of heat energy radiated per unit area per unit time is directly proportional to the fourth term of its absolute temperature. आणि कुठली बॉडी आहे पण ते नाही सांगितलं. Perfectly हां, black body. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट. बघा किती सोपं आहे. बघा क्यूला लिहिलं, क्यू साठी एवढा निबंध लिहावा लागला मला. बघा अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड. हां, पर डिव्हिजनसाठी एकच शब्द, पर डिव्हिजन. हां, हे समजून घ्या रे, छोट्या छोट्या गोष्टी. बस काय पाठ करायची गरज नाही, काय नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. पर युनिट एरिया, पर युनिट टाइम बाय कोण? PBB. परफेक्टली ब्लॅक बॉडी इज, हां बोलो, इज डायरेक्टली, हां पान संपलं बाबा आपलं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू, बोलो, proportional to fourth power of its absolute temperature. ठीक आहे, absolute temperature. एखाद दुसरा शब्द गळाला तरी चालेल, म्हणजे ॲब्सोल्यूट शब्द गळाला तरी चालेल. त्यानंतर अमाऊंट गळाला तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं, द हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया, इट्स ओके. इथं काही इंग्लिश नाही आपलं, इंग्लिशचा पेपर नाही आहे काही. इथं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला वाकडं तिकडं इंग्लिश येत असेल फिजिक्समध्ये तरी चालेल. ठीक आहे, इट्स ओके, इट्स फाईन. बट फॉर्म्युला में चेंजेस नहीं आना चाहिए. नहीं तो तुम्ही जर क्यू बाय ए टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फक्त टेम्परेचर लिहिलं, रॉंग. ठीक आहे, बरं चालेल. मग सगळ्यांचं मिनिंग एकच. बरं आता कमिंग बॅक, मग तुम्हाला जे सांगितलं होतं आता तिथं येतो. तर मला क्यू बाय ए टीचा फॉर्म्युला कळला आहे. आता काय क्यू बाय ए टीचा फॉर्म्युला सांगा? डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवलं, इक्वल टू आलं सिग्मा टाइम्स काय? टी टू द पॉवर 4. आता इथे ना ॲक्च्युली एक छोटीशी एक टर्म असते बरं का, ई नावाची. ई, स्मॉल ई. तर ईची व्हॅल्यू असते 1. कुणासाठी? फॉर PBB. आता तो पार्ट मी स्किप केला होता,
म्हणजे ते मधले पेजेस स्किप केले होते तुम्हाला म्हटलं डायरेक्ट पुढे चला आपण तुम्हाला हे शिकवतो काय स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आता ही ईची व्हॅल्यू 1 का असते ना तर मगाशी आपण एक शिकलो बघा गोष्ट परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची व्हॅल्यू काय असते 1. तर त्याने सगळीच्या सगळी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली आणि ॲब्सॉर्ब केली तर बॉडीचा गुणधर्म आहे बाबा माझ्यामध्ये चेंज नाही झाला पाहिजे. हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली तर तेवढीच हीट एनर्जी तो परत काय करेल रेडिएट करून टाकेल इमिट करून टाकेल. लॉजिक समजतंय का. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठलीही बॉडी दे डोंट वॉन्ट चेंज. ठीक आहे आणि जसे आहेत तशीच राहण्याचा ते हमेशा प्रयत्न करत असतात. मग त्यांनी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली बाबा ॲब्सॉर्ब तर केली पण ॲब्सॉर्ब केलेली हीट एनर्जी परत तो काय म्हणतो मला नको आहे ती हीट एनर्जी. तो जेवढी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब झाली तेवढीच्या तेवढी परत रेडिएट पण करून टाकत असतो बाहेर देऊन टाकत असतो. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. पुढे शिकणार आहेत आपण. ठीक आहे. सो बरं आता परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे म्हणून तिची ईची व्हॅल्यू काय घेऊन टाकतात 1 म्हणून लिहित नाही तिथं. पण मग लॉजिक समजलं तुम्हाला. आणि ईला फक्त व्हॅल्यू असते ईची व्हॅल्यू जी असते ना ती ईची व्हॅल्यू हे बघा जर बॉडी अदर दॅन परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर नॉर्मल बॉडीसाठी असं लिहितो इथं वाटल्यास. बॉडी म्हणजे काय आपली ताकद नाही बरं का रे बाबा हो ऑब्जेक्ट बोलतोय मी ऑब्जेक्ट. नाही तर तुम्ही म्हणता सर नुसती बॉडी करून राहिलेत सर काय जिम बिम मारायला लावतात काय आम्हाला. ठीक आहे किंवा डेड बॉडी वगैरे घेऊन आली का नाही. बॉडी मतलब सिर्फ ऑब्जेक्ट आहे. Q/80 इज इक्वल्स टू ईची व्हॅल्यू ई इंटू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 वेअर ईची व्हॅल्यू जी असते लेस दॅन 1 बट ग्रेटर दॅन 0. कुणासाठी बॉडी अदर दॅन कोण PBB परफेक्टली ब्लॅक बॉडी अदर दॅन परफेक्टली ब्लॅक बॉडी तर ई लिहितात. मग आपल्या केसमध्ये ईची व्हॅल्यू 1 आहे डायरेक्ट. ठीक आहे. लॉजिक समज में आया. तो मी हे का करतोय तर मला आहे ना तुम्हाला त्या सिग्माबद्दल सांगायचं आहे. ही ईची व्हॅल्यू फक्त तुम्ही असं लक्षात ठेवा ईची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 किंवा ग्रेटर दॅन 0 असते आणि जस्ट अ व्हॅल्यू इट डोंट हॅव एनी ऐसा युनिट. लॉजिक समझ में आए क्या रे बापा. बताओ व्यंकटेश वर्षा वैष्णवी तन्वी सिद्धी लॉजिक समजतंय. फक्त ईचा गुणधर्म सांगितला तिथं काय येतो. बरं आता मला ह्या सिग्माची व्हॅल्यू मगाशी लिहिली होती तुम्ही त्या सिग्माचं आहे ना युनिट काढायचं आहे. कसं काढणार सांगा बरं. मग सिग्मा एका बाजूला ठेवायचा. क्वेश्चन नंबर 70 बघा. क्वेश्चन नंबर 70 काय दिलाय क्वेश्चन नंबर 70 तर व्हॉट इज वैल्यू ऑफ स्टीफन्स कांस्टेंट. त्यांनी विचारलंय सिग्मा का वैल्यू क्या है सिग्मा का ऐसा यूनिट क्या है और सिग्मा का डायमेंशंस भी क्या है. क्वेश्चन नंबर सो व्हाट इज सिग्मा मतलब कौन स्टीफन्स कांस्टेंट जो है उसके बारे में पूछा है अपन से. चलो भाई अपन लड़ते हैं फिर फॉर्मूला तो है अपने पास. तो क्वेश्चन नंबर 70 की शुरुआत ऐसे करने का वी हैव Q/A इंटू टी इज इक्वल्स टू क्या सिग्मा टाइम्स कौन 4th पावर ऑफ टेम्परेचर. ईला नाही घेतलं मी इथं लिहितो वाटल्यास फॉर PBB परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता सिग्माला एकटा ठेवायचा बाकी सगळ्या टर्म्स एका बाजूला Q/A/T⁴. मग राहिला एकटा कोण सिग्मा. आता सिग्माचा फॉर्म्युला कळलाय तुम्हाला. युनिट सांगा सिग्माचं. याचा युनिट सांगा तुम्ही ट्राय करा. मग आता चला जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर पर केल्विन रेज़ टू 4. यस व्हेरी गुड. जूल एनर्जीचं जूल एरियाचं कोण मीटर स्क्वेअर टाईमचं कोण स्मॉल टी म्हणजे टाईम बरं का. स्मॉल टी म्हणजे टाईम आणि कॅपिटल टी म्हणजे कोण टेम्परेचर. हाँ मीटर स्क्वेयर ये कौन सेकेंड एंड टी का क्या केल्विन चा 4th पावर Kelvin⁴. तो बच्चा पार्टी ये सारी टर्म्स ऊपर चली गई. सिग्मा इज इक्वल्स टू मैं लिखूंगा मैं ऐसा भी लिख सकता हूँ इसको जूल कैपिटल मध्ये मीटर स्क्वेअर वरती आलं मीटर⁻². यस वरती आला यस⁻⁻1 सेकंड वाल्याचा आणि Kelvin⁻⁴. डायमेन्शन सांगा. डायमेन्शन्स बोलो डायमेन्शन. M यस T⁻³ K⁻⁴. हां मगाशी काढले होते डायमेन्शन आठवत असेल तर हे बाकीचे डायमेन्शन काढलेले आपण Q/80 चे. M1 था L0 था T⁻³ था. केलंच फक्त वरती घेऊन यायचं बा झालं. बरोबर का. के ची व्हॅल्यू काय येईल मग आता -4. ओके बिकॉज ये नीचे से ऊपर आ गया. ठीक है
सो ऐसा लॉजिक आप ध्यान में रख सकते हो, एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. यस, ओके बच्चा पार्टी. झालं मग आता आपला स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. काय सांगतो स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ? स्टेटमेंट पण लिहून दिलं, परत एकदा सांगा. Quantity of heat energy radiated per unit area per unit time is directly proportional to the fourth power of absolute temperature of the body. बराबर, जो कि अपन ने यहाँ पे लिखा है. ठीक है, आणि त्याची डेफिनेशन झाली. त्यातच मग लगेच एसआय युनिट काढायचं होतं, तर एसआय युनिट पण काढून घेतलं, डायमेन्शन पण काढून घेतल्या. ठीक आहे. मग बच्चावाटी अभी 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 आपण आणखी एक विचारलं त्यांनी की आता हे बघा, मी लिस्ट डाऊन करतो, त्याच्यावरनं तुम्ही मला उत्तर द्या. पहिल्यांदा तर फॉर PBB परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ईची व्हॅल्यू काय असते तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवायची 1. सो व्हॉट इज ई ते पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. त्याला कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणतात, वाटल्यास इथंच लिहून देतो. ई म्हणजे कोइफिशियंट ऑफ इमिशन, किंवा त्याला म्हणतात इमिसिव्हिटी. काय म्हणायचं? इमिसिव्हिटी म्हणायचं. एवढं लक्षात ठेवा फक्त ईला. फॉर PBB इमिसिव्हिटी 1. आपला फॉर्म्युला काय बनेल इमिसिव्ह पॉवरचा? Q/AT इज इक्वल्स टू काय लिहिलं होतं तुम्ही? सिग्मा इंटू T टू द पॉवर 4. बरोबर. Yes. हां, तर आता ते काय म्हणतात की समजा इथं आपण सराउंडिंग टेम्परेचर विचारात नाही घेते, पण जर सराउंडिंग टेम्परेचर विचारात घेतलं, ठीक आहे, तर परत एकदा फॉर PBB तर ईची व्हॅल्यू 1च आहे, आणि Q/AT इज इक्वल्स टू सिग्मा इंटू T टू द पॉवर 4 मायनस T0 टू द पॉवर 4. मग हा T0 कोण आहे बाबा? तर T0 म्हणजे हा सराउंडिंग टेम्परेचर आहे. कोण आहे? सराउंडिंग टेम्परेचर. यस, तर हे सराउंडिंग टेम्परेचर आहे. आणि हे टी कोण आहे? तर हे त्या ऑब्जेक्टचं किंवा बॉडीचं असणारं टेम्परेचर आहे. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट और बॉडी टेम्परेचर लक्षात ठेवा. हमेशा लक्षात ठेवायचं. तन्वी मायक्रोफोन म्यूट करा. तन्वी तोरडमाल. हां, तर टी इथं जो फॉर्म्युला दिलाय ना, हा ब्रॅकेटचा फोर्थ पॉवर नाही आहे, हा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूजचा फोर्थ पॉवर आहे. तर सराउंडिंग टेम्परेचर जर असेल तर असा फॉर्म्युला घ्यायचा. म्हणजे जर तुमच्या न्यूमेरिकलमध्ये सराउंडिंग टेम्परेचर मेन्शन केलं, देन गो विथ दिस फॉर्म्युला. अँड इफ इट इज नॉट मेन्शन, देन यू कॅन गो स्टिक टू युअर ओरिजिनल फॉर्म्युला. सिमिलरली मग आपल्याकडे जर ऑर्डिनरी बॉडी असेल, फॉर ऑर्डिनरी बॉडी, ऑर्डिनरी म्हणजे काय? अदर दॅन परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग ऑर्डिनरी बॉडीसाठी ईची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं 0 पेक्षा मोठी पण 1 पेक्षा कमी. तर Q/AT फॉर्म्युला क्या बनता है? इज इक्वल्स टू ई इंटू सिग्मा इंटू T टू द पॉवर 4. आणि जर तिथं पण त्या न्यूमेरिकलमध्ये, ऑर्डिनरी बॉडीच्या न्यूमेरिकलमध्ये जर त्यांनी सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं असेल, तर सराउंडिंग टेम्परेचरसाठी फॉर्म्युला वापरायचा Q/AT इज इक्वल्स टू ई इंटू सिग्मा इंटू ईची पण व्हॅल्यू टाकावं लागते, देतात ते, T टू द पॉवर 4 मायनस T0 रेस टू 4. ठीक है, ऑर्डिनरी बॉडी पर 0 इज लेस दैन ई इज लेस दैन 1 ना. लॉजिक समझ में आया? ठीक है, यस, ओके बच्चा पार्टी लोग. सो हे फॉर्म्युले तोंडपाठ झाले पाहिजे. सो व्हॉट इज T0 सांगा? T0 काय आहे? सराउंडिंग टेम्परेचर. म्हणजे बॉडीच्या ऑब्सोल्यूट टेम्परेचर व्यतिरिक्त जे टेम्परेचर देतील त्याला सराउंडिंग टेम्परेचर आपण म्हणतो, आणि त्याच्यावर बेस्ड आपलं न्यूमेरिकल आपण सॉल्व करत असतो. हां, आणि असं पाहिजे बरं का की म्हणजे आपली बॉडी आता हीट रेडिएट करणार आहे. रेडिएट करणार म्हटल्यानंतर बॉडीचं टेम्परेचर जास्त पाहिजे, आणि जर त्यांनी बॉडी टेम्परेचर कमी असेल, लाईक आईस सारखं असेल, बर्फासारखं, तर ते हीट एनर्जीला ॲब्सॉर्ब करतं, असं आपण ट्रीट करूयात. त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स पण आपण पुढे सॉल्व करूयात. न्यूमेरिकल्स पण सोपे आहेत, ते तुम्हाला आवडतील सोडवायला. तर वाटल्यास एखाद दुसरं न्यूमेरिकल मी लगेच करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, मग तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा तुमचे न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा. चालेल ना? तर पेज नंबर 103 वर या. मग आता
पेज नंबर 103 वर या. पेज नंबर 103. चालेल ना, म्हणजे तुमची काय परमिशन घेत नाही मी, तुम्ही नाही म्हटले तरी मी सोडवणारच आहे. क्वेश्चन नंबर 72. कॅल्क्युलेट करायचं एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. बघा, आपल्याला म्हटलंय एनर्जी रेडिएटेड म्हणजे एनर्जी म्हणजे QR अपॉन टाईम असं घेतलं. त्यांनी म्हटलंय कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. इथं लिहितो वाटल्यास एनर्जी रेडिएटेड इन काय 1 मिनिट. ठीक आहे, एका मिनिटामध्ये किती असेल. बरं बाबा, एका मिनिटामध्ये काढून देतो आम्ही पहिल्यांदा Q/T काढतो. बाय ए ब्लॅक बॉडी सांगितलं बाबा, डिव्हाइसचं नाव ब्लॅक बॉडी म्हणजे ऑब्जेक्ट दिली बरं का ती, मागाशी सांगितलं. नाही तर तुम्ही डायरेक्ट आहे ना, जर तुम्हाला ब्लॅक बॉडी माहीत नसेल, ब्लॅक बॉडी पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट साऊथमध्ये जायचं, साऊथमध्ये नाही तर वेस्ट इंडिजचे लोक पाहिजे डायरेक्ट परफेक्ट ब्लॅक बॉडी. म्हणजे नाही का सगळी हिट ॲप्स ऑफ. रात्री अंधारात फक्त दातच दिसणार. हॅपी डेंट बस, परफेक्ट ब्लॅक बॉडी. यस, तो ब्लॅक बॉडी ऑब्जेक्ट ऑफ सरफेस एरिया कितना है ब्लैक बॉडी का? सरफेस एरिया 200 सेंटीमीटर स्क्वायर. एट टेम्परेचर भी दिया है उसका कितना 127 डिग्री सेल्सियस. सिग्मा का वैल्यू दिया है. सिग्मा म्हणजे कोण? 5.67 इंटू 10 टू द पावर -8. सिग्मा का वैल्यू कोण आहे? जूल. त्यांचे युनिट पण दिलं आहे, मीटर रेस टू -2, यस रेस टू -1, के रेस टू -4. यस बाबा, आम्ही पण शिकलोय आता. बरं मला सांगा, ह्या व्हॅल्यू SI युनिटमध्ये आहेत का? पहिल्यांदा सांगा, एरिया कशात दिला आहे? सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. त्याला लगेच लिहून घ्या, 1200 इंटू 10 टू द पावर -4 काय मीटर स्क्वेअर. न्यूमेरिकल सोडवायला लागलो तर 2-4 पोरं डायरेक्ट गाले भो. व्यंकटेश 200 इंटू 10 टू द पावर -4. टेम्परेचर सांगा, पेरे गुले तोरडमाल. टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअस आहे, कशात कन्वर्जन करू? मानसी वाघ केल्विन. शिंदे. केल्विन मध्ये. का बरं? 127 प्लस 30 किती झालं? सॉरी 127 प्लस 273. सो ये केल्विन में जाएगा. फिर ये कितना बना? 400 केल्विन. यस करेक्ट. सो सिग्मा है, एरिया है, टेम्परेचर है. क्या पूछा है? Q/T. फॉर्म्युला सांगा बरं. वी हैव फॉर्मूला कैसे पढ़ा है? क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड पर यूनिट एरिया पर यूनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा टाइम्स 4th पावर ऑफ टेम्परेचर. कुणासाठी? कुठल्या बॉडीसाठी? वेस्ट इंडिज बॉडीसाठी. परफेक्टली ब्लॅक बॉडी PBB. बरोबर का? मग त्यांनी पण परफेक्टली ब्लॅक बॉडी दिलंय. परफेक्ट नाही शब्द वापरला, ब्लॅक बॉडी वापरला, खूप झाला आपल्याला. ठीक आहे. सो Q/AT इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. मग बघा, Q/T काढायचं आहे, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. 1 मिनिट जाऊ द्या खड्ड्यात, आधी आपण Q/T काढून घेऊयात. कधी पण लक्षात ठेवा, ह्या सगळ्या व्हॅल्यू SI मध्ये. मग Q/T जे येणार आहे ते पण कशात असेल? SI मध्येच असेल. बरोबर. मग Qचं युनिट काय असेल रे SI मध्ये? कोणी सांगेल मला? एनर्जी ना, एनर्जीचं युनिट काय असेल? जूल. आणि टाइमचं काय असेल? सेकंड. ठीक आहे. हे काय 1 मिनिट नाही काढत आहे, आधी आपण जूल पर सेकंड काढतोय. लक्षात येतंय का? आणि इकडे एरिया इकडे आल्यानंतर A इंटू सिग्मा इंटू T⁴. ठीक है. यस, तो लॉजिक समझ में आया? फिर यहाँ तक चीजें क्लियर? जाऊ मैं आगे. फिर तो एरिया आहे, सिग्मा आहे, टेम्परेचर आहे. Q/T काढता येईल का? जूल पर सेकंडचा. आणि जूल पर सेकंड आला तर दिस इज क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड इन 1 सेकंड. पण आपल्याला काढायची क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. म्हणजे ॲन्सर येईल बच्चा पार्टी. Q/Tचं जे ॲन्सर येणार आहे ते ॲन्सर सपोज X आलं तर त्याचं युनिट येईल जूल पर सेकंड. ठीक आहे. मग तुम्हाला ती 1 मिनिटात काढायची Q/T. बरोबर. क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. ठीक आहे. 1 मिनिट म्हणजे मग हा टाइम तिथं जाऊन मल्टिप्लाय होईल. असं Q इज इक्वल्स टू X आलेली व्हॅल्यू मल्टीप्लाइड बाय टाइम. तो ये बनेगा सिर्फ जूल में. ठीक है. क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड इन T टाइम. T तिकडे गेला. मग किती टाइम आहे आपल्याकडे? X व्हॅल्यू मल्टीप्लाइड बाय 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60 सेकंड. बरोबर.
मग 60 सेकंड घेतला मी इथं आणि आन्सर जूलमध्येच येणार. क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड यहाँ पे लिखता हूँ टी इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. ठीक आहे, चीजें क्लिअर. फिर 60 ने मल्टिप्लाय करा, आन्सर मिळून जाईल. सिमिलरली त्याच्या खालचाच प्रश्न होमवर्कसाठी क्वेश्चन नंबर 73 तुम्ही करू शकाल. तुम्ही सगळंच करू शकाल म्हणा, तुम्ही आहात तेवढे दमदार खिलाडी. कारण काय आता म्हणजे मी ठेवलंच नाही, फॉर्म्युला सगळे घेऊन टाकलेले आहेत, पण तुम्हाला ते टेम्परेचरचे कॅल्क्युलेशन जमायचे नाही. ठीक आहे, उद्याचं लेक्चर लागेल आपल्याला, उद्याच्या लेक्चरमध्ये बुंगून टाकू, बुंगून. ठीक आहे, तुम्ही एवढं करा, क्वेश्चन नंबर 73 करा, आणि जर जमलं तर दुसरं कुठलं सॉल्व करायचं असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, मग उद्या बुंगवतो एवढं, आणि मग काय आपल्याला एक लेक्चर लागेल किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशनला. आणखी एक पण फॉर्म्युला होता बरं का, एमिसिव्ह पॉवर दिलं आहे. क्वेश्चन नंबर 61 किती 2-5 मिनटं आहेत आपल्याकडे. हां ठीक आहे, तर पेज नंबर 100वर या. 100वर क्वेश्चन नंबर 61 बघा. क्वेश्चन नंबर 61 पेज नंबर 100. सर्वांनी या बरं, आलात का? एमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्पियर विचारला आहे. एमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्पियर नाही, एमिसिव्ह पॉवर दिला आहे ऑफ ए स्पियर ऑफ एरिया. स्पियर दिला आहे, त्याचा एरिया दिलेला आहे. एरिया दिला आहे 0.02 मीटर स्क्वेअर, विच कॅन बी रिटन ॲज 2 × 10⁻² मीटर स्क्वेअर इज एमिसिव्ह पॉवर दिया है उसका. एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय आता वेगळं सांगण्याची गरज नाही. 0.5 किलो कॅलरी पर सेकंड पर मीटर स्क्वेअर असं दिलं आहे. तर मला सांगाल का कुणी एमिसिव्ह पॉवर म्हणजे पूर्ण व्हॅल्यू काय असते, आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द स्पेरिकल सरफेस. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, सो QR, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड फाइंड आउट करायची आहे. आणि किती वेळात रे? टाईम दिला आहे 20 सेकंड्स. टाइम पीरियड इज इक्वल्स टू 20 सेकेंड्स. ओके ठीक है, टाइम टेकन. तो बोलो फिर मुझे क्या बनेगा, इक्वेशन बोलो. सी यार, पहिल्यांदा सांगा, हे कॅलरी लिहिलं इथं बघा, किलो कॅलरी. कॅलरीचं कन्वर्जन करावं लागेल कशामध्ये, नाही केलं तर ॲन्सर कॅलरीमध्येच येईल. ठीक आहे, एवढं सोपं आहे. बरं ठीक आहे, आपण ठेवूयात त्याला किलो कॅलरीमध्येच ठेवूयात, बाकीचे सगळं या युनिटमध्ये आहे. तर बच्चा पार्टी, एमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला सांगा. वी हॅव एमिसिव्ह पॉवर, कोई बताएगा मुझे फॉर्म्युला. कन्सेप्ट समजला असेल तर सांगताल. एमिसिव्ह पॉवर इज इक्वल्स टू क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. त्याची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी, सॉरी, इज इक्वल्स टू आपण काय लिहित असतो एमिसिव्ह पॉवर, तर सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 कुणासाठी, फॉर PBB. पण आता इथं बघा, टेम्परेचर दिलेलं नाही आहे, सिग्मा दिलेलं नाही आहे, मग ही व्हॅल्यू घ्यायला नको. एमिसिव्ह पॉवरची डायरेक्ट ही घेऊयात Q/80, आणि एमिसिव्ह पॉवरची व्हॅल्यू दिलेली इथे किती दिली आहे सांगा, इकडे डाव्या बाजूला 0.5 किलो कॅलरी हा पर सेकंड पर मीटर स्क्वेअर. आणि इकडे बघा, आता QR क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड, एरिया माहीत नाही आहे किंवा दिला आहे वरती, सॉरी दिला आहे 2 × 10⁻². ठीक आहे, त्याचा मीटर स्क्वेअर घेतला. टाईमचा किती सेकंड आहे, 20 सेकंड आहे, ते पण घेऊन टाकलं 20 सेकंड. तो बच्चा पार्टी, हे देखो, इधर का सेकंड कॅन्सल, इधर का मीटर स्क्वेअर कॅन्सल. ह्या सगळ्या टर्म्स फक्त याला मल्टिप्लिकेशनला आलं इकडे. 0.5 गुणिले 2 × 10⁻² × 20, आणि याचं युनिट काय राहिलं होतं, किलो कॅलरी. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, जसे तसं युनिट राहील म्हणून. तर एनर्जीचं युनिट कॅलरीमध्ये राहिलं 20 × 2 किंवा 20 × 0.5 केलं 10, 10 × 2 20, असंही तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो 20 × 10⁻² किलो कॅलरी ही झाली हीट रेडिएटेड. लॉजिक समजलं? बरं, त्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर कन्वर्टही करून घ्या. 10⁻² जर जिरवायचं असेल तर 0.2 किलो कॅलरी एवढं आलं आन्सर. आणि बच्चा पार्टी, कॅलरीचं कन्वर्जन जर तुम्ही जूलमध्ये जर केलं तर सांगा, कोणी सांगेल मला. 0.2 × काल शिकवलं होतं 1 कॅलरी इज इक्वल्स टू किती लिहितात रे,
4.2 जूल ऑफ एनर्जी. 4.184 joule. हा 184 तर डायरेक्ट 4.2 लिहून टाकलं. यू कैन मल्टीप्लाई इट बाय 4.2 तो ये जो आंसर आएगा वो किलो जूल में आ जाएगा. ठीक है. इन केस इफ दे आस्क फॉर द कन्वर्जन. या ओके. सो आई एम गुड. पेज नंबर 110 वर या. पेज नंबर 110. सर्वजण आलात का होमवर्कसाठी? होमवर्क कलेक्टिवली एका पेजवर नाही आलाय बट इट्स ओके. सो पेज नंबर 110. तिथे बघा क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 21. 22 नाही जमणार तुम्हाला. 22 शिकवतो उद्या. ठीक आहे. सो आय एम गुड. वी विल स्टॉप फॉर टुडे. आणि MCQ मध्ये काही दिलं होतं का रे? MCQ मध्ये मी काल 112 पेजवर या. क्वेश्चन नंबर 112. पेज नंबर 112 MCQ सेक्शन. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 18. गो फॉर इट. 19, 20, 21, 24, 27. हाँ ठीक है. सो MCQ तेवढे बघा. बच्चा पार्टी यहाँ तक चीज़ें क्लियर. फिर यहाँ तक चीज़ें क्लियर. खूप साऱ्या गोष्टी दिल्यात आज करायला बट मजा येईल तुम्हाला. रविवार पण आहे तर उद्या पण शिकवतो. होमवर्कला देतो गोष्टी. आणि हे न्यूमेरिकल करायला नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल. दॅट आय कॅन गॅरंटी बच्चा पार्टी लोक. ठीक आहे. आणि नाही जमले तर मी आहेच आहे मदत करायला. सो या तक चीज़ें क्लियर. सॉरी. वेंकटेश, वर्षा, वैष्णवी, तन्वी, सिद्धी, साक्षी दिंडे, स्नेहल वाघमारे, राणी गीते, प्रतीक्षा गुंजा, स्नेहा गर्दे, मानसी वाघ, श्रावणी शिंदे, अक्षदा निपुंगे, हर्षल शेके, साक्षी गिरोले, पटारे, उदावन, यवले, शितोळे, भाण. ओके. सो चलेगा फिर. मला तुम्ही टाकले नाही आहेत अजून. रिव्ह्यूज टाकलेले नाही आहेत. गुगल रिव्ह्यूज टाकलेले नाही आहे. काय दरवेळेस मी बोलतोय काय तुम्ही काही लक्ष द्याय ना बाबा माझ्याकडं. आहे की नाही. सक्सेस सायन्स अकॅडमी किती झाले पाहू द्या. 492. 8 रिव्ह्यू राहिले जाऊन. 8 रिव्ह्यू. ठीक आहे. कोणी काय काय दिलंय काय बघावं लागणार आहे मला. काय तुम्हाला वेळच मिळत नाही. हर्षल शेळकेने टाकलंय सक्सेस सायन्स अकॅडमी इज द बेस्ट. थँक्यू. सार्थक पाटेकर, नाना पाटेकरांचे वंशज. 5 स्टार. सिद्धि लबड़े, ईस्ट और वेस्ट, ये तो कल पढ़ा था मैंने, है ना. स्नेहा उदावर. ठीक है. आदित्य ने पण टाकलाय. थँक्यू एव्हरीवन. बट आय नीड टू गो बियॉन्ड 500. सो एक वेगळी सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट असते 500 रिव्ह्यूज. सो प्लीज find some time and go and place your valuable Google review on Google review page. So thank you, Bachcha Party Lord. Bye bye. Good night. See you.